हिवाळी विधिमंडळ अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आहेत। भाऊ, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये जरी सुरू असलं तरी सुद्धा विरोधक वातावरण तापवताना पाहायला मिळतात। नाना पटोले असं म्हणतात भाजपनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी शेतकऱ्याला यांनी खऱ्या अर्थानं वाऱ्यावरती सोडलेलं होतं। शेतकऱ्यांचा शेतमाल शेतामध्ये कुजत होता, त्यावेळी मात्र हे सगळे गांजा ओढीत होते। ह्यांना कळलं नाही की त्यावेळी शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे। आणि आता अतिवृष्टीमध्ये महापुरामध्ये देवाभाऊच्या सरकारनं जेवढी मदत केलेली आहे, इतिहासामध्ये इतकी मदत कोणत्याही सरकारनं केलेली नाही आहे। पण विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेत्या विना कामकाज सुरू आहे, यामुळे देखील विरोधक जे आहेत नाराज आहेत। तो अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचा आहे, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, त्यामुळे यांच्या नाराजीला काही फार महत्त्व देण्यात अर्थ नाही। वरचं सभागृह मोठं सभागृह मानलं जातं, सर्वोच्च सभागृह मानलं जातं। या सभागृहामध्ये बोलत असताना अनिल परब यांनी उदय सामंतांना भाडोत्री मंत्री असा उल्लेख केलेला आहे। काय आहे की शिवसेनेविषयी न बोललेलं बरं। त्याने आतापर्यंत माणसं कशी वापरली हे जर त्याचा इतिहास आला पुढं तर फार त्यांना मिरच्या झुमतील। पण सदाभाऊ आजच्या या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने काय नेमके प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडणार आहेत? नाही, महाराष्ट्रातला शेतकऱ्याच्या सोयाबीनचा प्रश्न आहे, कपाशीचा प्रश्न आहे, संत्र्याचा प्रश्न आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्याचा, दूध उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न आहे। आणि शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाली पाहिजे, या दृष्टीतून या अधिवेशनमध्ये आम्ही काही मागणं शेतकऱ्याच्या वतीनं सरकारसमोर ठेवू। सर, तुम्ही माहितीतला एक घटक आहात, मात्र उद्धव ठाकरे असं म्हणतायत की भाजप शिवसेनेला कडीपत्त्यासारखं बाजूला काढेल। मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये उभाटाची कडीपत्त्याला फोडणी द्यायला जेवढी गरज असते तेवढंच त्याचा वापर होतो, त्यामुळे त्यांना कडीपत्ता आठवत असावा। नक्कीच महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे म्हणजेच उभाटाचे ज्याप्रमाणे कडीपत्त्याची फोडणी देण्यापुरताच वापर होतो, म्हणून त्यांना कडीपत्त्याची आठवण झाली असेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते सदाभाऊ खोत यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।